नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात हिवाळा विशेष अतिशय खमंग आणि खुसखुशीत असे मेथी बाजरीच्या वड्यांची रेसिपी। मेथी बाजरीचे हे वडे एक वेळा बनवले की 6 ते 7 दिवस देखील सहज टिकतात, लवकर खराब होत नाही। त्यामुळे प्रवासामध्ये नेण्यासाठी, मुलांना शॉर्ट ब्रेक मध्ये देण्यासाठी किंवा चहाच्या वेळी मधल्या वेळी खाण्यासाठी देखील मस्त असा पर्याय आहे। चला तर बघूयात आता याची कृती। मेथी आणि बाजरीचे वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 वाट्या बाजरीचं पीठ, त्यानंतर 1.5 टेबलस्पून बेसन, 1.5 टेबलस्पून कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घेऊया। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। 1 टीस्पून पिठी साखर घालणार आहे। अर्धा टीस्पून ओवा, 1.5 टेबलस्पून पांढरे तीळ घालूया। 1 टीस्पून धणेपूड, अर्धा टीस्पून जिरेपूड, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद घालूया। चवीनुसार लाल तिखट। हे सर्व कोरडं साहित्य आता आपल्याला नीट मिक्स करायचं आहे। सर्व साहित्य मी या प्रकारे मिक्स करून घेतलं। आता यामध्ये 2 टेबलस्पून गरम तेलाचं मोहन घालूया। बाजरीचे वडे छान खुसखुशीत व्हावे म्हणून यामध्ये कडकडीत असं तेलाचं मोहन आवश्यक आहे। आता हे मोहन या सर्व साहित्याला आपल्याला नीट चोळून घ्यायचं आहे। हे बघा, बाजरीच्या पिठाला मी हे मोहन मस्त चोळून घेतलं। आपण जर या प्रकारे हे असं दाबून बघितलं तर याची छान अशी मूद वळते आहे, म्हणजे मोहन अगदी बरोबर आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार हिरव्या मिरचीची पेस्ट घालूया। थोडं लाल तिखट आणि थोडी हिरवी मिरचीची पेस्ट दोन्ही घाला, म्हणजे चव खूप छान येते। पाव वाटी आंबट दही घालायचं आहे। 1 वाटी बारीक चिरलेली मेथी आणि कोथिंबीर घालूया भरपूर। साधारण अर्धी ते पाऊण वाटी कोथिंबीर देखील इथे मी घातली आहे। आता हे सर्व साहित्य आपण नीट मिक्स करून घेऊ। मेथी, दही, थोडी साखर, मीठ, अगदी चटपटीत असे हे वडे तयार होतात। हे बघा, हे सर्व साहित्य मी नीट मिक्स करून घेतलं। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्ट असा याचा गोळा मळायचा आहे। दही नेहमी करता जरा आंबट असं दही घ्या, म्हणजे वड्यांची चव खूप छान येते। हे बघा, छान घट्ट असं हे पीठ मी मळून घेतलं। वड्यांचं हे पीठ नेहमी करता असं घट्टच मळा। आपण यावर झाकण ठेवू आणि पीठ मुरण्यासाठी 5 ते 7 मिनिट जरा बाजूला ठेवून देऊ। साधारण 5 मिनिटांनंतर आपण हे पीठ चांगलं मळून घेऊ। फार जास्त वेळ देखील हे भिजवून ठेवू नका, कारण यामध्ये मेथी, दही असल्यामुळे ह्याला पाणी सुटतं आणि हे पीठ सैल सैल होत जातं। अगदी 5 मिनिटातच आपण हे वडे करायला घेऊया। सर्वप्रथम तळ हाताला थोडं तेल लावून घेऊया। आता यातील मिश्रणाचा अगदी छोटा छोटा गोळा घेऊ। हे वडे अगदी लहान आकारात तळा, म्हणजे आतपर्यंत छान कुरकुरीत होतात। आणि असे हातावरच आपण याला चापट करून घेऊ। फार जाड नको आणि फार पातळही नाही, मध्यम अशा आकारामध्ये हे वडे आपण थापून घेऊ। हे बघा, या पद्धतीने
अगदीच लहान लहान असे बोराच्या आकाराचे हे गोळे घ्या। तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर देखील हे थापून घेऊ शकतात, पण तळ हाताला तेल लावलं की अगदी सहज हे वडे पसरतात। हे बघा, इथे काही वडे मी करून घेतले आहे। आता आपण हे तळून घेऊ। वडे तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल मध्यम गरम झालं की यामध्ये वडे घालूया। एका वेळी तेलात सहज बसतील एवढेच वडे घाला। मध्यम आचेवर आपल्याला हे वडे जरा तळायचे आहे। थोडे हे वरती आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मंद करूया। हे बघा, या प्रकारे हळूहळू आता हे वडे वरती यायला लागले। सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर हे मध्यम गरम हवं। बाजरी मेथीचे हे वडे खूप फुगत नाही आणि खूप फुगायला देखील नको, कारण जास्त फुगले तर ते काही वेळानंतर मऊ होतील। त्यामुळे असे आपल्याला खरपूस हे तळायचे आहे। या प्रकारे तेलात तळून वर आल्यानंतर आता आपण दोन्ही बाजूनी पलटून पलटून हे वडे छान खरपूस होईपर्यंत तळून घेऊ। खूप जाड देखील वडे ठेवू नका, मग ते आतमध्ये मऊ राहण्याची शक्यता असते। किती छान हलका तांबूस रंग याला आला आणि पलटवतानाच हे अगदी हलके असे जाणवत आहेत। आता आपण हे वडे काढून घेऊया। हे बघा, याचं टेक्स्चर आणि कलर देखील किती मस्त आला। थोडं तेल निथळवून घेऊ। उरलेले वडे देखील याच पद्धतीने तळून घेऊ। वडे टाकताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवा। ज्या प्रकारे आपण भाजणीची चकली तळतो अगदी तसेच आपल्याला हे वडे तळायचे आहेत, अगदी कुरकुरीत होईपर्यंत। हे बघा, हे वडे देखील किती छान तांबूस रंगावर तळून झाले। आता आपण हे देखील काढून घेऊ। वडे अगदी खमंग तळणं गरजेचं आहे, म्हणजेच ते भरपूर दिवस छान कुरकुरीत राहतात। अतिशय चविष्ट, खूप खुसखुशीत असे मेथी बाजरीचे वडे तयार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर। बघा किती छान हे वडे अगदी खुसखुशीत असे झाले आहे। आतमध्ये देखील तुम्हाला एक वडा मी तोडून दाखवते। खूप पोकळ हलके असे वडे झाले। हे वडे पूर्णपणे गार झाल्यानंतर कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा। अगदी 6 ते 7 दिवस देखील मस्त टिकतात, खराब होत नाही। त्यामुळे प्रवासामध्ये नेण्यासाठी, मुलांच्या शॉर्ट ब्रेक मध्ये देण्यासाठी खूप मस्त असा पर्याय आहे। वडे घरच्या गोड दह्याबरोबर, टोमॅटो सॉस बरोबर, लिंबाच्या गोड लोणच्या सोबत खायला खूप मस्त लागतात। खूप छान अशी रेसिपी आहे, हिवाळ्यामध्ये आवर्जून करून बघा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।